बर्थडेची तयारी. शाळेत लंच ब्रेक चालू होता. गट्टू, चिंकी, गुड्डी आणि बंटी हळू आवाजात आपापसात बोलत होते. पण तेवढ्यात तिथे अचानक हरी येतो आणि ते सगळे शांत होतात. अरे काय झालं मित्रांनो, मी येताच तुम्ही असे सगळे शांत का झाले? ते नाही हरी, आम्ही तुझ्यामुळे नाही शांत झालो. आम्ही तर असंच शांत झालो. लंच ब्रेक संपणार आहे ना, मग चला आपण आपापल्या जागेवर बसूया. हरी काही बोलणार तेवढ्यात हे सगळे मित्र आपापल्या जागेवरती जाऊन बसतात. हे पाहून हरीला जरा आश्चर्य वाटतं, पण तेवढ्यात तो विषय बदलून म्हणतो, अच्छा मित्रांनो, तर आज आपण सगळे संध्याकाळी पार्कमध्ये खेळायला भेटतोय ना? काय? अरे नाही हरी, आज आम्ही सगळेजण बिझी आहोत. हो हरी, मला तर आज पूर्ण आठवड्याचा होमवर्क पूर्ण करायचा आहे. आणि मला चिंकीला मदत करायची आहे. आणि मलाही थोडं काम आहे हरी, आपण नंतर खेळूया. काय? ठीक आहे मग मित्रांनो. तेवढ्यात लंच ब्रेक संपतो आणि सगळी मुलं आपापल्या सीटवरती बसून अभ्यास करू लागतात. संध्याकाळ होते आणि हरी काही कामाने आपल्या घरातून जेव्हा बाहेर पडतो तर जाताना तो त्याच पार्कच्या जवळून जातो. तर तो पाहतो की पार्कमध्ये गट्टू, चिंकी आणि गुड्डी, बंटी होते आणि ते सगळे आपापसात बोलत होते. हे पाहून हरी खूप दुःखी होतो. अरे हे काय, गट्टू, चिंकी, हरी, बंटी आणि गुड्डी तर मला म्हणाले होते की ते खेळायला नाही येणार आहेत, पण हे सगळे तर इथेच आहेत. म्हणजे सगळे माझ्याशी खोटं बोलले. काय हे माझी मैत्री तोडणार तर नाहीत ना? कदाचित त्याचमुळे सगळ्यांनी माझ्याशी बोलणं बंद केलं असावं. हरीच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि तो धावतच आपल्या घरी जातो. पण तिकडे गट्टू, चिंकी, बंटी आणि गुड्डी तर खरं तर हरीच्या सिक्रेट बर्थडे पार्टीचं नियोजन करत होते. मित्रांनो, अजूनही हरीला आपला संशय नाही आलाय. आपण त्याच्यासाठी एक धमाकेदार बर्थडे प्लॅन करूया. मग आपण डेकोरेशनचं सगळं सामान घेऊन गट्टू, चिंकीच्या घरी भेटूया बरोबर 12ला. येस, आणि आपल्याला सगळी डेकोरेशन 4 वाजेपर्यंत संपवायला हवी, कारण त्यानंतर आपल्याला काही करून हरीला घरी बोलवावं लागेल. ते सगळं होईल, पण तुम्ही सगळे वेळेवर या. ओके गट्टू. दुसऱ्या दिवशी 12 वाजता सगळेजण गट्टू, चिंकीच्या घरी येतात. त्यांच्याकडे बर्थडे डेकोरेशनसाठी खूप सारं सामान होतं, जसे रंगबिरंगी फुगे, बर्थडे कॅप्स, हॅपी बर्थडे वाले फुगे आणि खूप काही. चला मित्रांनो, सुरू करूया. बंटी, तू आणि मी पूर्ण घरात फुगे लावूयात, ओके? आणि मी आणि गुड्डी आईच्या मदतीने केक बनवायला जातोय. त्यानंतर आपण सगळे मिळून हॅपी बर्थडेचा फुगा लावूया, ओके? मग काय होतं, बंटी आणि गुड्डी बलून्स लावू लागतात आणि चिंकी, गुड्डी आणि आई केक बनवू लागतात. बंटी, तू मला लवकर चिकटपट्टी कापून दे, मी फुगे लावतो. अरे गट्टू, त्याच्यासाठी आपल्याला अगोदर फुगे फुगवावे लागतील ना? अरे हो, हे पण आहे. मग चल आधी आपण सगळे फुगे फुगवूया. पण जसा गट्टू फुगे फुगवायचा प्रयत्न करतो, तो फुगे फुगवूच शकत नाही. हो बंटी, हा तर फुगतच नाहीये. थांब, मी प्रयत्न करतो. बंटीकडून थोडासा फुगा फुगतो, पण अचानक तो त्याच्या हातातून निसटून जातो आणि हवेत उडून जातो. ते पाहून बंटी आणि गट्टू दोघेही हसतात. अरे बंटी, हे तू काय केलंस? गट्टू, आपण या स्पीडने जर काम करत गेलो तर 4 वाजतील आणि मग डेकोरेशन कसं काय पूर्ण होईल? बंटी आणि गट्टू दोघेही आता फुगे फुगवू लागतात, पण त्यांच्याकडून एकही फुगा फुगत नव्हता. तेवढ्यात तिथे आई, चिंकी आणि गुड्डी येते. अरे हे काय गट्टू, तुम्ही अजूनपर्यंत एक फुगाही लावला नाहीये. आम्ही तर केक मायक्रोवेव्ह मध्ये बनवायला ठेवला सुद्धा. आम्ही काय करायचं चिंकी, बघ ना, हे फुगे नीट फुगतच नाहीये. अरे मुलांनो, तुम्ही मला आधी सांगायला हवं होतं. आपल्याकडे स्टोर रूम मध्ये फुगे फुगवायचा पंप आहे, आठवतंय ना गट्टू? तुझ्या आणि चिंकीच्या वाढदिवसाला आपण घेतला होता. अरे हो आई, हे मला आधी का नाही आठवलं? थांबा, मी आत्ताच घेऊन येतो.
गट्टू लगेचच स्टोअर रूम मध्ये जातो आणि फुगा फुगवण्याचे मशीन घेऊन येतो. यानंतर गुड्डी आणि चिंकी पटापट फुगे फुगवतात आणि गट्टू आणि बंटी ते लावू लागतात. बंटी, अजून चिकटपट्टी दे. हे घे. मला वाटतं इतके फुगे पुरेसे होतील मित्रांनो. तेवढ्यात तिथे आई येते आणि गट्टू चिंकीला म्हणते, मुलांनो, केक तयार आहे. आता आपल्याला सगळ्यांना मिळून तो सजवायचा आहे. लवकर या बरं. ये! चला मित्रांनो, हे सोडा, आधी केक सजवूया. हो, चला मित्रांनो. सगळी मुलं किचन मध्ये जातात आणि चॉकलेट केकच्या सुगंधाने सगळे खूप खुश होतात. वाव काकू, केकचा वास किती छान येतोय. आई, आपण एक काम करूया. ह्या केकवर आपण हरीचं नाव लिहूया. हो, आणि आपण ह्यावर चॉकलेट सिरपही टाकूया, म्हणजे तो अजून टेस्टी होईल. हो मुलांनो, का नाही. सगळ्यात आधी आपण ह्यावर व्हॅनिला क्रीम लावूया आणि मग त्यावर चॉकलेट क्रीमने हॅपी बर्थडे हरी लिहूया. ओके ओके. केकला तसंच डेकोरेट केल्यानंतर सगळी मुलं जातात आणि हॅपी बर्थडे वाल्या फुग्याला फुगवून त्याला भिंतीवरती लावून देतात आणि आता वेळ आली होती हरीला बोलवायची. एक काम करूया मित्रांनो, आपण हरीला फोन करूया आणि त्याला एकदम सिरियस होऊन म्हणूया की आम्हाला त्याच्याशी महत्वाचं काम आहे. मग तो नक्की इथे येईल. ओके गट्टू, हा मस्त प्लॅन आहे. लवकर फोन कर त्याला. गट्टू हरीला कॉल लावतो आणि हरी कॉल उचलतो. हॅलो गट्टू. हाय हरी, आम्ही सगळे सोबत आहोत. मी, गुड्डी आणि चिंकी. आम्हाला सगळ्यांना तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. तू लवकर माझ्या घराच्या बाहेर ये. काय महत्वाचं बोलायचंय? पण हरी काही बोलणार तेवढ्यात गट्टू अगोदरच फोन ठेवून देतो आणि सगळे मित्र गट्टू चिंकीच्या घराबाहेर थांबून हरीची वाट पाहतात. पण तिकडे हरी काहीतरी वेगळाच विचार करत होता. माहित नाही मित्रांना माझ्याशी काय बोलायचंय. गट्टूने तर मला बर्थडे विश पण नाही केलं. काय ते आज माझ्या बर्थडेच्या दिवशीच माझी मैत्री तर तोडणार नाहीत ना. मला तर खूप भीती वाटतेय. चला लवकर जाऊन पाहूयात तरी. हरी लवकरच गट्टू चिंकीच्या घरी पोहोचतो आणि पाहतो तर ते सगळे बाहेरच उभे होते. काय झालं मित्रांनो, तुम्ही सगळ्यांनी मला इथे असं अचानक का बोलावलं? हरी, चल आत चल, मग आम्ही तुला सगळं सांगू. हो हरी, चल आत जाऊया. अच्छा ठीक आहे. जसा हरी आपल्या मित्रांसोबत आत जातो तिथे खूप अंधार पाहून तो जरा गोंधळतो. अरे इथे तर खूप अंधार आहे मित्रांनो. तेवढ्यात अचानक आई लाईट्स ऑन करते आणि सगळे एकत्रित म्हणतात, हॅपी बर्थडे हरी. हरी आपल्या बर्थडेचं इतकं छान डेकोरेशन पाहून अगदी आश्चर्यचकित होतो. वाव मित्रांनो, ही तर स्पेशल सरप्राईज बर्थडे पार्टी आहे. याचा अर्थ तुम्ही सगळे माझ्याशी मैत्री तोडणार नाही आहात काय? अरे आम्ही तुझी मैत्री का तोडू यार, आपण सगळे तर बेस्ट फ्रेंड आहोत. नाही काही नाही मित्रांनो. एवढं बोलून हरी आपल्या सगळ्या मित्रांना मिठी मारतो. तेवढ्यात आई मुलांना म्हणते, मुलांनो, चला आता आपण केक कापूया. ओके आंटी. हरी, तुझ्या मनात एक इच्छा धर आणि मग कॅन्डल विझव. ओके गट्टू. 1 2 3. जसा हरी कॅन्डलवरती फुंकर मारतो आणि केक कट करतो तेव्हा सगळे जण हॅपी बर्थडे सॉन्ग गाऊ लागतात. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर हरी, हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू मित्रांनो. यानंतर हरी सगळ्यांना केक भरवतो आणि मग सगळेजण मिळून खूप सारे बर्थडे गेम्स खेळतात. सगळेजण आईने बनवलेले स्नॅक्स खातात आणि अशा प्रकारे त्या सगळ्यांची मैत्री अजूनच घट्ट होते. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.